तुम्ही इंग्रजी शिकायला केव्हापासून सुरुवात केलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, माझाच एक विद्यार्थी आहे ज्याने मला प्रश्न केला की सर तुम्ही इंग्रजी शिकायला केव्हा सुरुवात केली. मला तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल, जेव्हा मी 12वी मध्ये शिकत होतो मी प्रत्येक विषयामध्ये टॉपर होतो, परंतु मला इंग्रजी विषयामध्ये केवळ 36 गुण मिळाले. तेव्हापासून मी इंग्रजी शिकायला सुरुवात केली आहे. परंतु हा तेव्हापासून शब्द इंग्रजीत कसं वापरतात आपण NN अकॅडमीचा विद्यार्थी कुमार अथर्व सुरोशेकडनं जाणून घेणार आहोत. अथर्व, माझं पहिलं वाक्य आहे, NN अकॅडमी जॉईन केल्यापासून माझी इंग्रजी सुधारली. I improved my English since I joined NN Academy. औषध घेतल्यापासून मला बरं वाटत आहे. I have been feeling better since I took the medicine. दिवाळी सुरू झाल्यापासून शाळांना सुट्टी लागली आहे, शाळा बंद आहेत. Schools have been closed since Diwali started. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल की जेव्हा मराठीच्या वाक्यामध्ये तेव्हापासून असा शब्द प्रयोग असतो, तेव्हा इंग्रजीच्या वाक्यामध्ये तुम्हाला सिन्सचा वापर करायचे. सर, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणाले तुम्हाला केवळ 36 मार्क मिळाले, तेव्हापासून तुम्ही इंग्रजी शिकायला सुरुवात केली. हे वाक्य तुम्ही इंग्रजीत बोलून दाखवा. आता बघा, अथर्वने मला प्रश्न केला की सर तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं की तुम्ही जेव्हा 12वी मध्ये शिकत होते तेव्हा तुम्हाला 36 गुण मिळाले, तेव्हापासून तुम्ही इंग्रजी शिकायला सुरुवात केली आहे आणि आज इंग्रजी शिकता, तर हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं बनेल? तर मी सांगेन तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, व्हेन आय वॉज स्टडिंग इन 12th स्टँडर्ड आय हॅड स्कोर्ड ओनली 36 मार्क्स इन इंग्लिश. सिन्स देन आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश अँड आय एम स्टील लर्निंग इट टुडे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, यामध्ये शिकण्यासारखं काही असेल तर ही व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा. थँक्यू.